ते परभणीत असा डोसा कुठंच भेटत नाही त्यासारखा. स्वस्तात मस्त एकदम पोटभर जेवण. अशी टेस्ट मला पुण्याला सुद्धा लागेल नाही मित्रांनो. वडील अगोदर म्हटले होते मला 20 एकर शेती असून माझं काय पोट वगैरे भरत नव्हतं, तुझं काय होणार आता 10-12 एकर. नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण परभणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजच्या शेजारी आलेलो होतो, ज्या ठिकाणी दक्षिण रावणगिरी डोसा सेंटर आहे. मागच्या 7 वर्षापासून हे डोसा सेंटर चालू आहे, ज्या ठिकाणी आपल्याला स्पेशल लोणी स्पंज डोसा मिळतो. तर तो कशा प्रकारे बनवला जातो आणि याची टेस्ट कशी आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच त्यांची स्टोरी सुद्धा इंटरेस्टिंग आहे. त्यांनी हा जो बिझनेस चालू केलेला आहे तर ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा सुरुवातीला. शरद गुलाबराव कदम. तर दादा, मग आपल्या याची सुरुवात कशी झालेली आहे? आपली सुरुवात 2016 पासून झालेली. पहिला आपला छोटाच गाडा होता अगोदर, म्हणजे लाकडी गाडा. मग नंतर हा स्टील गाडा केला. मग नंतर तिकडे एक ब्रँच तयार केली, त्याचं माझ्या बाजूला एखादी दुसरी ब्रँच. आणि मग आपण ह्या व्यवसायात यायच्या आधी काय करायचं आणि मग याच्यात कसं येणं झालं? वडील अगोदर म्हटले होते मला 20 एकर शेती असून माझं काय पोट वगैरे भरत नव्हतं, तुझं काय होणार आता 10-12 एकर असं. त्यामुळे मी पुण्याला गेलो. मग पुण्याला जाऊन शिकलो मी. मग परत मग अगोदर जिंतूर रोडला पण टाकलं होतं, तिथं पण यश आलं नाही. इकडे मग वसमत रोडला यश आलं समजा, चांगलं समजा रिस्पॉन्स भेटला. मग मी ते चालू केलं. तिथं पुण्याला जाऊन शिकलो. मग तुम्ही स्वतः शिकलेलं आहे? स्वतः शिकलो. काम वगैरे केलं तर कोणाकडे आपण? काम केलं स्वतः. आणि त्याच्यानंतर मग आपण इथं परभणीत चालू केलं. आणि मग पहिल्यांदा चालू केलं तर काही अडचणी आल्या का आपल्याला? अडचणी म्हणजे आल्या अडचणी थोडे आल्या तिकडे जिंतूर रोडला, समजा रिस्पॉन्स भेटला नाही ते. मग नंतर हळूहळू डेव्हलप होत गेले. समजा एकदम समजा कोणते पण वेळ लागते कुठल्या पण बिझनेसला, आहे का ना, 1-2 वर्ष. त्या सुरुवातीला झालं समजा कठीण परिस्थिती थोडी आली, पण नंतर काही वाटलं नाही. हळूहळू रिस्पॉन्स येत गेला. आता कसा रिस्पॉन्स मिळतोय परभणीकरांचा? आता खूप रिस्पॉन्स आहे, मस्त आहे. आणि मग आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे? शिक्षण माझं BA झालेलं आहे. BA झालेलं आहे आपलं. आणि त्यानंतर मग तुम्हाला जॉबच्या ऐवजी डायरेक्ट व्यवसायातच वाटलं का? लहानपणापासून होती असं व्यवसाय बिझनेस काहीतरी करायचं. म्हणजे पहिल्यापणापासून लहानपणापासून आवड बिझनेसची होती. आणि मग आपण आता ह्या स्टॉल वरती काय काय भेटतं आपल्या? पण डोसा 30 रुपये, मसाला डोसा 40, कट डोसा 40, बाकी सर्व 30 रुपये. 30 रुपये. आणि मग आपला टायमिंग काय असतो जनरली? टायमिंग संध्याकाळी 4 ते 10 इकडे, आणि कदमपोळ तिकडचे दुसऱ्या शाखेत सकाळी 7 ते 1 पर्यंत दुपारी. बॅटर कसं बनवलेलं असतं आपण? हे तांदळाच्या पिठाचा, म्हणजे तांदूळ भिजू घालून बनवतो? भिजू घालून संध्याकाळी. डोश्यावरती लोणी असतो. थोडा 1 मिनिट झालं की लगेच असं पलटी करायचं याला. दोन्ही साईडनं पण लोणी टाकायचं असते त्यात. ही नारळाची चटणी असते, बटाट्याची सब्जी असते, त्याच्यासोबत लाल चटणी पण येते परत. ही प्लेट 30 रुपये फक्त. त्यांचा लोणी स्पंज डोसा फार फेमस आहे. मग आजपर्यंत आपण पुण्याचंच नाव जास्त घेत होतो, पण पुणे विणे आम्हाला काही नाही. मी फर्स्ट टाइम जेव्हा इथे आलो होतो, अशी टेस्ट मला पुण्याला सुद्धा लागेल नाही मित्रांनो. खूप भारी यांचा डोसा लागते. परभणीत असा डोसा कुठंच भेटत नाही त्यासारखा. 1 नंबर डोसा आहे. आम्ही विद्यापीठमध्ये राहतो. जर कधी मेस बंद असेल तर आम्ही ते जेव्हा येतो, स्वस्तात मस्त एकदम पोटभर जेवण. प्लेटमध्ये पाहू शकतो की आपल्याला या ठिकाणी 3 स्पंज डोसा मिळतात. यासोबतच नारळाची चटणी आहे,
त्यानंतर बटाट्याची भाजी आणि लाल चटणी आहे. तर आपण हे टेस्ट करून पाहणार आहोत. तर एकदम गरमागरम आणि एकदम स्पंजी हा डोसा आहे. तर टेस्ट करूया त्याला आपण बटाट्याची भाजी आणि नारळाच्या चटणी सोबत. तर खरंच या लोणी स्पंज डोस्याची टेस्ट एकदम बेस्ट आहे. जर आपण कधी परभणीमध्ये आलात तर छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजच्या शेजारीच असलेल्या दक्षिण रावणगिरी डोसा सेंटरला एक वेळेस नक्की भेट द्या.